चंद्रपूर नागपूर राज्य महामार्गावरील सिंदेवाही जवळील पळसगाव नदीच्या पात्रात ते एक भरधाव वाळूचा ट्रक पुलावरून खाली कोसळला। ही धक्कादायक घटना पहाटे 3 ते 4 वाजताच्या सुमारास घडल्याचा अंदाज आहे। हा अपघात इतका भीषण होता की पुलाची तब्बल 100 फुटाची सुरक्षा भिंत पूर्णपणे तुटून पडली। सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही। सिंदेवाही तालुक्यात गेल्या काही काळापासून वाळू, गिट्टी आणि मुरुमाची वाहतूक मोठ्या प्रमाणावर सुरू आहे। वाहनांच्या भरधाव वेगामुळे आणि क्षमतेपेक्षा जास्त ओव्हरलोड मालाच्या वाहतुकीमुळे या परिसरात सातत्याने अपघात होत आहेत। या अपघातांमध्ये निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे। मात्र संबंधित चंद्रपूर जिल्हा प्रशासन आणि स्थानिक प्रशासन या गंभीर बाबींकडे सोयीस्कररित्या दुर्लक्ष करत असल्याचे उघडपणे दिसून येत आहे। सिंदेवाही तालुक्यात मध्यरात्रीच्या सुमारास ट्रॅक्टरद्वारे अवैध वाळूची सुसाट वाहतूक केली जाते। रात्रीच्या वेळी प्रशासन गाढ निद्रावस्थेत असते आणि माफिया आपले काम फत्ते करतात। यावर नागरिकांनी एक अत्यंत रास्त प्रश्न उपस्थित केला आहे। जर ही वाळू वाहतूक कायदेशीर आणि वैध आहे तर मग ती दिवसा का केली जात नाही? रात्रीच्या अंधारातच ही वाहतूक का चालते? पळसगाव नदीवरील या ताज्या अपघातानंतर प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। आता तरी चंद्रपूर जिल्हा प्रशासन आणि स्थानिक प्रशासन याकडे लक्ष देणार का, की आणखी एखाद्या मोठ्या दुर्घटनेची आणि नागरिकांचे जीव जाण्याची वाट पाहणार? अशी संतप्त चर्चा आता सामान्य नागरिकांमध्ये होत आहे। न्यूज एक्सप्रेस करिता न्यूज रिपोर्टर मिथुन मेश्राम, चंद्रपूर।